आज आपण सर्वजण महायुतीच्या वतीनं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जाधव साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माझे मित्र दिलीपरावजी देशमुख साहेब, शिंदे गटाचे अध्यक्ष गोपाळभाऊ माने, आरपीआयचे नेते बाबासाहेब कांबळे, त्यांच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जिल्ह्याचे अध्यक्ष शेंगडेताई, बाजार समितीचे सभापती मंचकराव, शिवानंदजी हेंगणे, बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, चाकूरचे नगर अध्यक्ष मिलिंदरावजी मालिंगे, उपस्थित असलेले सर्व नगरपालिकेचे नगरसेवक, दोन्ही तालुक्यातून आलेले सर्व बहादर मतदार बंधू आणि भगिनींनो, युवकचे अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, पत्रकार मित्र, त्यांच्यासोबत येत असलेले काळे साहेब आणि माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आजचा प्रसंग हा वेगळा प्रसंग आहे। राज्यामध्ये वेगळ्या प्रकारची महायुती झाली। महायुती होत असताना अगोदर चर्चा केली की विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत काय कशा प्रकारचा निर्णय घ्यायचा, कारण बऱ्याच लोकांनी काम केलेलं असतं, सगळ्याच्या अपेक्षा असतात आणि ज्याचा जिथं आमदार उभा आहे आता स्टँडिंग, त्यांना ही जागा द्यायची अशा प्रकारचा त्यावेळेस झालेला निर्णय आहे। त्याच्यामुळं दिलबराव मालक, मी व्यक्तिशः तुमचे माफी मागतो, तुमच्यावर अन्याय झालाय, खरं आहे। परंतु हे धोरण ठरत असताना कुणाला काय नुकसान होणार माहित नव्हतं। मित्रांनो, आपण बघितलं का उभा केले ते हलक्या का उभा केलेत? अरे काय भाषण चालू आहे ना, आता हलक्या वाजवत का? कधी वाजवावं काही नाही, मुंडे साहेब असले तर वाजवायचं होतं। परंतु मागल्या 2019ला या मतदारसंघातल्या जनतेने मला विकास करायसाठी प्रचंड मताने आशीर्वाद दिला होता। त्यावेळेस अशी सिच्युएशन निर्माण झाली की मला वाटलं आता विरोधी पक्षामध्येच बसावं लागतं। परंतु पवार साहेबांनी काहीतरी जादू केली आणि मग 3 पक्षाचं सरकार केलं। उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले आणि बाकी खाली काम करणारी टीम अतिशय हुशार आणि सक्षम होती, त्याच्यामुळे तो कारभार थोडासा बरा चालला। परंतु आपलं दुर्दैव संकटावर संकट येत गेले। भारतावर नाही जगावर संकट आलं, राज्यावर संकट आलं कोविड सारखं, आणि मग आपल्याला त्या काळामध्ये माणसं जीवन कशी राहतील हे बघायचं काम करावं लागलं। सुरुवातीला माझा विकासाचा निधी मी सगळा आरोग्याकडे घातला, त्याच्यावर रामबाण उपाय नव्हता, औषध इंजेक्शन गोळ्या कुठल्याच प्रकारच्या नव्हत्या, अंदाजानच ट्रीटमेंट केली जायची। आणि मग माझा सगळ्यात जास्त निधी मी आपल्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राला दिला। पण कारण इथून माणूस जर वेळेवर लातूरला नाही गेला दवाखान्यात तर अनेक माणसाचा जीव झाला। एका दिवशी 12 ते 13 ॲम्ब्युलन्स आपण दिल्या आणि मग सरकार करतो की न करतोय गारपीटचा सपाटा। पुन्हा आपलं सरकार गेलं, पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं
आणि मग सगळ्या कामाला स्थगिती भेटली। आणि मग दादाची आमची सगळी चर्चा व्हायची, काय करायचं कसं करायचं। दादा वाटचा शपथविधी चांगला होता, आतापर्यंत चांगलं झालं असतं आपलं, पण शेवटी पुन्हा तोच निर्णय घ्यावा लागला। पण मला इथं सांगायचं आहे, तुमचा आमदार म्हणून मी कधीही तुम्हाला फसवलं नाही, कधी धोका दिला नाही। ऐका मित्रांनो, दादाशी आमचा हा निर्णय झाल्यावर दादाला म्हणलं मला 1 दिवस द्या गावाकडे जायसाठी। सगळ्या मतदारसंघातल्या महत्त्वाच्या लोकांना मी बोलून घेतलं शिरूरला, किंवा अशी एक सिच्युएशन झाली आहे, तुमचं मत पाहिजे मला काही खोके घ्यायचे नाहीत, मला काही पद घ्यायचं नाही, पण आपल्याला जर काही विकास करायचा असेल तर कोण आहे, मग ते दादाच करू शकतील। आणि कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूनी मतं मांडले। लोक म्हणले काय निर्णय झाला सांगा, मी मला आत्ताच सांगत नाही, अजून काही लोकांची मला चर्चा करायची आहे, मुंबईत चर्चा करायची आहे, लातूरात चर्चा करायची आहे। मित्रांनो, आम्ही सकाळी 11 वाजता गेलो, तिकडे निर्णय झाला, विक्रम काळे साहेबांशी चर्चा केली, कारण मराठवाड्याचे आमदार आहेत, सतीश चव्हाण साहेबांची चर्चा केली, आमच्या विधान भवनातल्या अनेक आमदारांशी चर्चा केली। आणि मग आता आपल्याला जर काम महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदारसंघात करायचं तर रोजचे छोटे छोटे प्रश्न आहेत, पवार साहेबांच्या लेवलचे आपले प्रश्न आहेत, आपण दादासोबत जावा असा निर्णय झाला। पण निर्णय होत असताना आपला पुरोगामी विचार सोडायचा नाही, हे मात्र आमचे कमिटमेंट होते। आपण युती केली म्हणजे काही सगळं ह्याच्यामध्ये गेलं असं नाही आहे। आपल्या पक्षाचं धोरण अबाधित ठेवून आपण त्यांच्याशी मैत्री केलेली आहे। आणि मग मित्रांनो, बघितलं आपण, आज मला जर विचारलं छातीवर हात ठेवून काय समाधानी आहेत का, तर मी समाधानी अतिशय। मला सांगा काय परिस्थिती होती या मतदारसंघाची, अजून काही 5 वर्षाला तुम्ही बघताल। मग मित्रांनो, या मतदारसंघातल्या काही कामाच्या प्रायोरिटी निर्माण केल्या मी, आरोग्याच्या संदर्भामध्ये त्याच्यासाठी धोरण अवलंबलं। किनगावचा प्रश्न होता, बघितला, पण आताच कोणतरी बोलताना सांगितलं, तुमचा आमदार बाबासाहेब पाटील फक्त मंत्री जरी नसला तर मंत्री एवढी ताकद लावून काम करणारा मतदार आहे, हे मी कामामधून सिद्ध केलंय। मला सांगा, ग्रामीण रुग्णालय लातूर जिल्ह्यामध्ये फक्त बाभळगावला आहे, त्याच्यानंतर ग्रामीण भागात कुठंच नाही। आणि त्याची ऑर्डर देखील तशीच आहे। जाधव साहेब म्हणायचे, बघ किनगाव मोठं गाव आहे, तालुका नसला तर तालुक्याच्या बरोबरीचा आहे। माझे मित्र मधुकर दादाचं पूर्ण स्वप्न होतं, आम्ही मित्र होतो, ते वेगळ्या पक्षात होते, पण आमची मैत्री होती। आणि मग ते मला दादाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, त्याच्या पाठीमागे लागलो, कुठल्याही निकषात बसत नव्हता मित्रांनो। आणि खास बाब म्हणून त्याची ऑर्डर काढली आहे, आरोग्याला प्राधान्य दिलं। काल परवा बोलले माजी आमदार खंदाडे साहेबांनी, ट्रॉमा केअर सेंटर त्यांच्या काळात झाले म्हणून, तारखा काढून बघा कुणाच्या काळात झालंय। हा रोड देखील मीच केला म्हणून सांगितलं, माझ्याकडे मोबाईल आहे। अरे कोविडमध्ये आम्ही लातूरला, नांदेडला जाऊन आम्ही अयाज भाई, शिवानंद हेंगळे 130-140 गाड्या जाऊन त्यांच्या त्या ऑफिसला धडक दिली, नाकाला आम्ही मास्क लावून गेलो। सरकारला सांगितलं, एक तर होता तसा रस्ता करा, नाहीतर ताबडतोब गुत्तेदार द्या। कशासाठी खोटं बोलायचं, मी जे केलं नाही ते म्हणणार नाही केलं म्हणून। आणि म्हणून बघितलं आपण, रोकडा सावगावला गरज होती, तिथं मंजूर करून तिथं पैसे दिलेत, काम चालू आहे, लेंटर लेवल आलंय। शेवटच्या टप्प्यामध्ये खंडाळीला देखील प्राथमिक आरोग्य मंजूर केलं, तिथं देखील आपल्याला निधी देऊन त्या भागाची सोय करायची आहे। आणि ट्रॉमा केअर सेंटरचा मध्ये 9च्या नंतर 1 रुपया कुण्या पट्ट्याने दिला नाही, नुसत्या आमदारक्या मिरवत गेल्या। ट्रॉमा केअर सेंटर काय माहिती नाही, आणि कशासाठी राहतं हेच माहिती नाही त्यांना, आणि निघालेत विकासाच्या गप्पा मारायला। दिले त्यावेळेस काय दिवे लावले सांगा ना लोकांना, तुम्ही काय तुमचं धोरण आहे? तुम्हाला साधी निराधार कमिटी 10 वर्षात तुम्ही करू शकलो नाही। तुमच्या आमदारांनी त्यावेळेस अंगणवाड्यात अशा सकाळी झाल्या, कोण बसविलं अध्यक्ष? मातबर माणसाला बसविलं, ॲडव्होकेट स्वर्गीय बुरकापल्ले साहेबाला। कारण आम्हाला जर भविष्य घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। आता मंचकरांना सांगितलं, अरे विकास कमी झाला तर चालेल, पण शिक्षण दर्जेदार आणि चांगलंच मिळालं पाहिजे।
म्हणून बुरकापले साहेबाला सांगितलं, साहेब कमिटी खूप छोटी आहे आणि पण महत्वाची आहे, तिथं तुमच्यासारखा माणूस असला पाहिजे. चाकूरला पद्माकर पाटलाला केलं मी. सकाळी कमिटी झाली की 4 वाजता रिझल्ट लागला मित्रांनो. मग काय परिणाम आहे त्याचा मला सांगा. आणि सभागृहात बोललाय तुमचा आमदार ह्या विषयावर, शिक्षणावर सांगितलं, आम्हाला जर आमच्या देशाला चांगल्या प्रकारच्या स्थितीकडे न्यायचं असेल, आम्हाला जर प्रगती करायची असेल, शैक्षणिक धोरण आम्हाला चांगलं अवलंबावं लागेल. आज खुशकामी आहे आमचं शैक्षणिक धोरण. हे सरकारला आम्ही सजेशन दिलेत. या देशात ज्यांनी जास्त काम करतंय त्याला पगार कमी आहे आणि ज्यानं काम कमी करतं त्याला पगार. सिस्टीम आहे. आम्हाला कुणाबद्दल दोष द्यायचा नाही. सिनियरच्या लोकांना 2 पिरियड घेतात, पगार जास्त आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला पोटदुखाचं कारण नाही. त्यांच्या बुद्धीचं त्यांच्या ज्ञानाचा फायदा आहे, बरोबर आहे, नाही म्हणत नाही, पण समजून सांगासाठी बोलतोय मी. त्याच्यानंतर ज्युनियरला त्याच्यापेक्षा थोड्या कमी, त्याच्यानंतर हायस्कूलला, माध्यमिकला, प्राथमिकला, आणि सगळ्यात अवघड काम अंगणवाडी बाईचं काम आहे. तिला पगार आत्ता दादानी काहीतरी वाढवल्या मित्रांनो. काय स्किल आहे ते. आपल्या घरचं बाळक त्याला काहीच माहित नाही, तिथं का नेऊन ठेवता. त्याला तिथं रडलं तर त्याला ममत्व द्यावं लागतं, डोळे पुसावं लागतं, त्याला आईचं प्रेम द्यावं लागतं आणि त्याला पगार कमी. या देशाची प्रगती होणार नाही. या देशाची प्रगती अगोदर आम्हाला अंगणवाडीच्या शिक्षणाला चांगल्या प्रकारचा दर्जा दिलो तर आमचं भवितव्य पुढे चांगलं आहे. आणि मंचकराव, नोकऱ्या अशा रस्त्यावर पडलेल्या नाहीत बेटा. पोरांनी आणि पालकांनी ठरवावं लागेल की पोराचा बुद्ध्यांक काय, त्याची आवड काय आणि आपली आर्थिक परिस्थिती काय, आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. त्याला आवड दुसरी आहे, बाप म्हणताय दुसरंच कर. मग हे कसा मेळ बसणार आहे. त्याला ज्याच्या हात आवड आहे त्याच्या पाठीमागे वडिलांनी उभारला पाहिजे, तू हीच कर म्हणून. त्याला कृषीची आवड आहे त्याला डॉक्टर हो म्हणलं, कसा ताळमेळ लागाल सांगा. भलतच डोळे कातडावर कातड ओढून घेऊन तो डॉक्टर कसा होईल. हे अगोदर आम्हाला पालकांनो धोरण ठरवावं लागेल. पोरासाठी पैसे कमवू नका, संतती जपा. संपत्तीपेक्षा संततीला लक्ष अगोदर द्या. तुम्ही काय करायचे संपत्ती कमवून किती बी. संतती चांगली नसली तर संपत्ती 1 वर्षात बुकना वाजणार आहे. त्याच्याशी डायलॉग करा, त्याला बोला. आजच सकाळी माझे 2 नातू आले होते जवळ आणि घरी विचारले आज काय भानगड आहे. आता घरी बायाला कोण सांगा म्हणले, ओवाळाच्या ओवाळा बाबा म्हणलं. बाबाचा काय बर्थडे आहे का म्हणले. तर सुनबाई हुशार होती, बर्थडे नाही भात पुरी. तिला म्हणले सांगू बाबाची आज परीक्षा आहे म्हणले. परीक्षा, बाबाची बी परीक्षा असते का म्हणाली तिने. हीच परीक्षाच आहे ना आपली. आणि तिथं माझ्यावर येऊन बसली. लोकांमध्ये अनेक ठिकाणी घरात बघतोय मी, आम्ही गेल्यावर लेकराला घरात फुसफुस करू नका, त्याला बसू द्या, बडीशेप खात असतं खाऊ द्या. आपण म्हणतो मध्ये जा मध्ये जा, त्याच्यावर परिणाम वेगळा होते. आम्हाला बघतोय खिडकीतून, काय भानगड आहे माणसाला मध्ये जा. काय त्या लेकराला कळतं मला सांगा ना. सांगा ना, हे आमदार आहेत, नमस्कार करा, बसा, गोड बोला, बरं खांद्यावर बसलं तर बसू द्या. काय नुकसान काय आपलं. बिलकुल त्यांना मुक्त कंठानं वाढू द्या, मुक्त कंठानं त्यांना डेव्हलप होऊ द्या. प्रेशर आणू नका मित्रांनो. हे खरं आपल्याला भविष्य काळात करायचं आहे. आणि मे महिन्यामध्ये आपल्याला एक कार्यशाळा घ्यायची आहे. त्यावेळेस पालक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे की विषय काय घ्यायचं. आज 400 क्षेत्र आहेत. 400 क्षेत्रामध्ये आत्ता नोकऱ्या 5 अंकी नोकऱ्या, पैशाच्या नोकऱ्या आहेत. आपलं शिक्षण कोणतं आहे. हिंदी, जॉग्रफी, इतिहास, काय काम आहे त्या विषयाचं. अरे टेक्निकल शिक्षण घ्या, कौशल्य आधारित शिक्षण घ्या, MSc करा, टॅली करा, ITI करा, ट्रेड बदला जरा. मग कशा नोकऱ्या लागत नाहीत बघून. ग्रॅज्युएट झालेत, बँकेत नोकरी. काय संबंध आहे त्या बँकेचा आणि ग्रॅज्युएटचा. कॅश फ्लो कसा तयार करता येईल. बाप आहेत आमचे मित्र आहेत, आम्हाला म्हणल्यावर लाज वाटतंय, वाईट वाटतंय. काय कॅश फ्लो कसा तयार करणार आहे सांगा तुम्ही त्या एखाद्या युनिटचा. कारण त्याच्या कानावर शब्दच कधी गेले नाहीत.
अशा प्रकारचं मंच करावं, शिक्षण द्यावं लागल, मार्केट कमिटीकडून तू बी काही प्रयत्न कर आणि मी बी प्रयत्न करतो आणि मग बघ तालुक्याचा. अरे हे रस्ते झाले काय आणि पुलं झाले काय, ह्याच्यानं प्रगती होणार नाही. आपल्याला सुसंस्कृत नागरिक निर्माण करावं लागल, इटिकेट्स मॅनर त्याला शाळेत शिकवावं लागतील, देशप्रेम शिकवावं लागल, बंधुप्रेम शिकवावं लागल, आई वडिलाची सेवा करावी शिकवावं लागल, गुरुजनाचा आदर करायचा शिकवावं लागल. एसटीत बसल्यावर म्हातारा माणूस असला तर उठून जागा अगोदर द्यावं लागल. हे शिक्षण आम्ही दिलंय का? दिलं नाही असं नाही. रस्त्याला खेळायला काहीतरी वाटत टाकायचं, घाण करायचं. बस स्टँड आता आपण सगळे स्वच्छ करे घेतलेत, सगळे बस स्टँड करतो. हे विकास नाही का? आज माझी बहिणी असेल, पुरुष असतील, बस स्टँडला गेल्यावर नैसर्गिक विधी कुठं करायचं सांगा. आणि मग तुमची आणि माझी जबाबदारी आहे की ते सरकारची आहे म्हणून खराब करायचं नाही, स्वच्छ ठेवायचं, व्यवस्थित लघवी करायची, समोर जिथं आहे तिथं करायचं, अलीकडे करून दुसरा जाणार नाही. हे शिक्षणातून शिकवावं लागेल आणि हे सार्वजनिक प्रॉपर्टी जपावं लागेल आपल्याला. सरकारचं आहे म्हणून रोडच्या कडेला लावलेले पुलं पत्राखाली लावून आपली प्रगती होणार नाही राजानो. मी प्रबोधन करणार नाही, माझा हक्क आहे, अधिकार आहे भाऊ म्हणून बोलतोय मी. एक पाईप काढून गेलो असा तुम्ही, एखादी अपघात झाला तर 7-8 माणसाचं नुकसान, किती करोड रुपयाचं नुकसान आहे. हे जोपर्यंत आम्हाला अशा प्रकारचं शिक्षण आणि कृती दिली जाणार नाही तोपर्यंत आपल्या राज्याची आणि देशाची प्रगती होणार नाही. कशासाठी ब्रह्मांड करायचं, कशासाठी देश बघायचा आहे, कशासाठी परदेश बघायचा आहे. मुठभर आहे, मुठभर जपान, ऑस्ट्रेलिया मुठभर आहे. काय शिस्त आहे, काय डिसिप्लिन आहे, काय प्रगती आहे राजावर. इथून शिरूर पर्यंत जायचं, जिथं पॉइंट दिला तिथंच ओव्हरटेक करतात. आज आपण रोड रस्ते केलो, पण आज रस्त्यावर वाहन कसं चालवायचं माहिती नाही, स्पीड किती ठेवावं माहिती नाही, त्या इंजिनची काय गती आहे माहिती नाही. मग धडाधड कोंबडे मेल्यासारखं माणसं मारायला लागले. मित्रांनो, आपण या 2 वर्षामध्ये एवढा मोठा विकास केलाय. विकास आणि संसार कधीच संपत नाही, मी सांगतो तुम्हाला. ते सतत करत राहावं लागणार आहे. आम्हाला स्टेडियम चांगले करावणार, या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचा एखादी नाट्यगृह उभा करावा लागणार आहे, मुलांसाठी चांगल्या प्रकारचं वसतिगृह उभा करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी राजकारण करायचे आहे, कुणाला पाडायसाठी नाही, हे मिरवायसाठी नाही आहे. आणि मग हे उभारलेल्या लोकांचं यादी करा, माझंही नाव घाला. मग आतापर्यंत किती लोकांना ह्या लोकांनी काम लावलंय, किती लोकांना मदत केली आहे बँकेतून, किती लोकांना शेतकऱ्याला मदत केली आहे, किती लोकांतून दुधाचा व्यवसाय उभा केलाय. आणि मग राजकारण म्हणजे कशासाठी? गावात भांडणं लावायसाठी राजकारण आहे का? आज जे चाललेलं आहे राजकारण हे विकासावर नाही. हेलो, धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो. धनंजय मुंडे साहेबांचा, धनंजय मुंडे. कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्या. आमदार साहेबांचं भाषण या ठिकाणी सुरू होत आहे. शांत शांत. सर्वप्रथम आमोद मतदारसंघामध्ये माझे ज्येष्ठ सहकारी मुंडे साहेब आल्याबद्दल आणि काळे साहेब आल्याबद्दल तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने खूप खूप स्वागत करतो आणि आभार मानतो त्यांचे. मित्रांनो, निर्णय घेत असताना एक बसा रे, बसा शांत, काहीच करू नका. आता काळे साहेबांशी चर्चा केली आणि निर्णय घेतला. पुन्हा मुंडे भाऊशी आम्ही चर्चा केली. काही वाटोळं झालं का मतदारसंघाचं सांगा तुम्ही. वाटोळं झालं असलं तर आम्हाला आमच्या कानाला खडा लावा. आम्ही धोका देऊन गेलो नाहीत. मला आमच्या शेतकऱ्याच्या कपाळावर दुष्काळ दिसत होता.
आणि ते पुसून काढायचे, म्हणून मी हा निर्णय घेतला. विचारा मुंडे साहेबाला. आणि जे जे आम्हाला करायचं होतं ते आम्ही केलं मित्रांनो. मला कुठं अडचण आली की मुंडे साहेबाकडे जायचं, चला साहेब तुम्ही या. आणि या माणसाने वडील भावासारखं मला प्रेम दिलंय. सगळ्या गोष्टी सांगायसारख्या नाहीत मित्रांनो. ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस सांगत राहीन मी. बॅरेजेसचा प्रश्न होता, मुंडे साहेबांनी दादाला सांगितलं करावंच लागतं दादा. मित्रांनो, बॅरेजेस कुठं झालेत आतापर्यंत? देशमुख साहेबांनी लातूरला केले. माझा मित्र संजय बनसोडे मंत्री झाला. मंत्र्याची ताकद वेगळी आणि आमदाराची ताकद वेगळी. काळे साहेबाला देखील ते हिस्ट्री माहिती आहे. आणि म्हणून मग तुमचा आमदार म्हणून मंत्री जरी नसलो तर मंत्र्यापेक्षा कमी नाही कामातून सिद्ध करून दाखवलाय. संजय भाऊनी 2 वर्षापूर्वी केले हे बांधारे. आणि माझ्या शेजारच्या मतदारसंघात बाजारे होत असतील, माझ्या लोकांनी काय पाप केलंय हे भूमिका घेतली आणि त्याचं उद्घाटन केलंय. 25 किलोमीटर मल्याळ नदीमध्ये पाणी थांबणार आहे, ह्याच्यासाठी मी निर्णय घेतलाय. चुकलं असलं तर मला सांगा आणि मला शिक्षा द्या तुम्ही. रस्त्याच्या कामाला निधी दिला. काय ओळख होती अहमदपूरची? एक तर ऑफिस होतं का सांगा मला. प्रशासकीय इमारत केली, काय तर त्याच्यामुळं सगळे अधिकारी तुम्हाला एका बिल्डिंगमध्ये भेटतील. पंचायत समितीची इमारत केली, तिथं देखील सगळे अधिकारी तुम्हाला भेटतील. नगरपालिकेच्या इथं काष्णाळीतही बसल्यात. त्या बीजेपीच्या होत्या पण दावत तोडल्या आणि मला म्हणलं साहेब मला विकास करायचे, तुमच्या संघ यायचे. ताई तुमचं मी हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. अरे अशा प्रकारचं आपण राजकारण केलं पाहिजे. करा ना राजकारण. आणि मी देखील अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण केलं नाही. मतदारसंघात असो, गावात असो, अहमदपूरमध्ये असो, चाकूरमध्ये असो, जेवढा निधी आला तेवढा सगळ्या नगरसेवकाला सगळ्या वार्डात दिलाय. हे तुम्ही साक्षीदार आहात. कशाचं राजकारण घेऊन बसला तुम्ही? आम्हाला राजकारण विकासाचं करायचं आहे आणि विकासावर निवडणूक लढवायची आहे आम्हाला. मुंडे साहेबाचा आदर्श आम्हाला घ्यायचे आहे. आज बघितलं त्यांच्या वडवणीमध्ये त्यांनी जी काम केले त्या पद्धतीने त्यांच्या 9 गावाला पाणी चाललंय. फक्त 2 योजनेला मुंडे साहेबाच्या आणि माझ्या योजनेला मिळालेल्या परवानगी आहे. आणि माझं विजन हे आहे 2024 मध्ये 50 दशलक्ष घनमीटर आणि 2 TMC पाणी अंतेश्वर बॅरेजपासून 70 किलोमीटरहून हा पट्ट्या गोदावरीने आणणार आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे. 40 गावाला बागायती जमीन आणि हे जेवढे तळे केलेत, कोण म्हणते 100 किलो, कोण म्हणते 200 किलो, ते सगळे तळे पट्ट्या एकदाच भरून देणार आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी मी म्हणत नाही मी काय केलो का काय, तुम्हाला दिसतंय, तुम्ही बघता सगळं. मग ह्याच्यासाठी निर्णय घेतला. मी काही चूक केला का सांगा मला. आज इथं मला अजून नवीन नवीन इन्स्टिट्यूट काढायचे आहेत, नवीन शैक्षणिक संस्था काढायच्यात. जाधव साहेबांनी शेतकऱ्याच्या पोराला बँक हाताला धरून काढली. 450 कोटीच्या पुढे डिपॉझिट आहेत. पुण्यात बँक काढली. अहमदपूरचं नाव पुण्यात महेश अर्बन बँक दिसते. हे चूक केली का आम्ही? किती तिथे कुणाचे पोर आहेत? आपले पोर आहेत. पंचकराव हे हाताला काम नाही का? तू पतसंस्था चालवतोस, तुझ्यात 100 पोरं काम करतात, हे हाताला काम नाही का? आता ह्या लोकांनी किती हाताला काम लावलेत सांगा. सुशिक्षित बेकाराच्या गोष्टी करतात. लोकाला जीवनामध्ये परिवर्तन आणायचे आहे. अगोदर तुमचं परिवर्तन होऊ द्या, मग जनतेचं करा तुम्ही. अरे बघा, सरकारने काय चांगले निर्णय घेतले. प्रत्येक गावामध्ये निधी दिला. राहिला असेल म्हणत नाही मी. ज्या गावात गरज होती त्या गावासाठी आपण निधी दिला मित्रांनो. ही अहमदपूर शहर मुंडे साहेब आम्ही 17 सप्टेंबरला गत वर्षी 2023ला आपल्या बॅरेजेसची मंजुरी मराठवाड्याच्या बैठकीत दिलेली आहे. आणि त्याच्याबरोबर अहमदपूर शहरातल्या मुंडे साहेब तिथं होते, त्या गटाराची योजना तिथं घातलेली आहे. आता हे सगळे रस्ते पुन्हा फोडायचेत आणि अंडरग्राऊंड नाल्या सगळ्या अहमदपूरला करायच्यात. ह्याच्यासाठी आम्हाला राजकारण करायचे आहे. कुणाला पाडायचं ना त्याच्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे मित्रांनो.
लाईटचे प्रश्न बघितले आपण कमी काळामध्ये. सांगा मला, गत वर्षी देखील आष्टागाव मध्ये आलं नव्हतं. मुंडे साहेबाला फोनवर बोललो, तुम्ही काळजी करू नका बाबासाहेब म्हणले. आत्ताच्या आत्ता सांगतो कलेक्टरला, आष्टा गावाचा समावेश नव्हता, मुंडे साहेबांनी केला. हे असे माणसं आपल्यासोबत आहेत, गोट्या खेळणारे नाहीत. तुम्ही होतो तर सगळं सरकार तुमचं होतं, पंचायत समिती तुमची, जिल्हा परिषद तुमची, देवेंद्र भाऊ सारख्या माणसाचं राज्यात सरकार, वरी मोदी साहेबाचं सरकार, आणि नगरपालिका तुमची 10 लाख रुपये आणू शकला नाहीत. आता का तुम्हाला हुकी उठले आहे? ते कुठे जायचे ते तेच त्यांनी जावं. मी मात्र मुंबईला जाणार. आणि म्हणून मित्रांनो, हे काही फार काही गोष्टी कोणावर विरोध करायची गरज नाही. लोक बघितलं आपण. मग मला सांगा, लाईट सरकारने आल्याबरोबर धडाधड निर्णयाचा धडाका लावला. काय परिस्थिती होती त्या बॅरेजच्या संदर्भामध्ये? आता हे पाणी आपल्याला, आपण तिथं सर्वेचं काम सुरू केलंय आणि त्याच्यामध्ये मुंडे साहेबाची 100% समोर सांगतोय, मला साथ आहे, त्याच्याशिवाय मी करू शकत नाही. येड्याव का मी कुणा सगळं दोस्ती करायला? त्या माणसासंग राहावं तर आपली बी काही किंमत वाढावं. अरे काय त्या दिवशी प्रसंग होता का? दादा आले त्या दिवशी, पण कार्यकर्त्याला जीव लावायचं म्हणल्यावर दादाने किती लावलं बघितलं तुम्ही. लाईटचे प्रश्न सोडवलेत आपण, 33 kV अजून मंजूर केलेत. आज मला सांगा, सरकारने ह्या बहिणीची योजना राबवली, 46,000 करोड रुपये काढून ठेवलेत, त्याची व्यवस्था केली आहे. माझा शेतकरी नाराज आहे, आम्हालाही माहिती आहे. आम्ही सरकारमध्ये सांगतोय, आमच्या वरील सरकारला सांगितलं, गेल्या वर्षीचे पैसे देखील मुंडे साहेबांनी कृषी खाता असल्यामुळं प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आहेत, देवेंद्र भाऊ फडणवीस आहेत, अजितदादा आहेत आणि त्या खात्याचे मंत्री आहेत. मुंडे साहेबांनी सांगितले की त्याची भरपाई मला करता येत नसेल तर हेक्टरी 5,000 रुपये, जास्तीत जास्त 2 हेक्टरचे 10,000 रुपये दिले. तुम्ही खर्चून बी टाकले गत वर्षीचे. या वर्षीचं साहेबाला बोललं, साहेब पाऊस जास्त झालाय, तुम्ही काळजी करू नका. जेवताना सही पत्रावर मला सांगा, म्हणलं जेवण करा साहेब, मला माहित नाही तुम्ही जेवत नव्हतो. असे माणसं आपल्या जीवाचे आपले मंत्रिमंडळात शेजारचे आहेत. आणि मग यावर्षी पाणी जास्त झालं, नुकसान झालं, ते सांगतो ना. यावर्षी आपल्याला 107 कोटी रुपये सरकारने GR काढला आणि ते देखील पैसे मिळणार आहेत. आणि विमा वेगळा आहे. पण आपल्याला लोक बोलायला लागलेत, सरकारनं काय केलं, बहिणीला दिलं, आमचं सोयाबीनचं हाणलं, आमच्या तुरीचे हाणले नाही. ठीक आहे, आम्हाला माहिती आहे थोडंसं अन्याय झालाय. सोयाबीनचा भाव काही आपल्या एकट्या भारतावर नाही, जागतिक लेवलचं मार्केट आहे. पण तरी पण तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणा केला, सरकारला कन्व्हिन्स करवला, पटवून लावा. सरकारच्याही लक्षात आलंय, जे दिले ते कुणी सांगायला तयार नाही. आता सांगितलं शिंगडेताईंनी, गॅसच्या संदर्भात महाग झाला गॅस, सरकारला सांगितलं, लोक खाली गर्दा करायला लागलेत, लगेच 3 गॅस डायरेक्ट द्यायचं केलं बंद. शेतकऱ्याचं कर्ज सगळ्याची आता बिलं कुठं आलेत तुम्हाला सांगा मला. मागेल त्याला सौर ऊर्जेवरचा पंप द्यायचं मान्य केलं. नवीन बियाणं खतं नवीन तयार करायला लागले. कृषी खात्याने नवीन तंत्रयंत्र वापरायचं परवानगी दिली आपल्याला. हार्वेस्टर वापरायसाठी परवानगी दिली, हार्वेस्टरला सबसिडी दिली. आज मला सांगा, आपल्या तालुक्यातले कितीतरी गावं मुंडे साहेबांनी त्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये घेतलेत. समावेश त्या गावाचा केलाय. 4 लाखाची विहीर, त्याला 5 लाखाचं अनुदान दिलंय. काय करते सरकार म्हणते, असं नका करू, अभ्यास करा तुम्ही. आणि सगळे कामं काही एकदाच होत नाहीत. आपली महागाई वाढली, गोळ्या वाढल्या, तपासण्या वाढल्या. 1.5 लाखाचा आज सरकारने 5 लाखापर्यंत तुम्हाला आरोग्यासाठी सोय केली. तिथं सांगू लागलं ते हिशोब, एवढ्या दवाखान्यात डॉक्टरने आलो, एवढ्या माणसाचे डोळे नीट केलं. अरे असे तर लाखो केलेत आम्ही. मुंबईमध्ये माणसं बसू नयेत आमचे. नुसतं आलं माणूस म्हणलं की त्याला तिथं नेऊन सोडतात. एका संस्थेकडून औषध द्यायची व्यवस्था करतो आणि त्याला गोळ्या द्यायची व्यवस्था, रेल्वेला नेऊन सोडायची व्यवस्था,
यादी काढलं एवढं पुस्तक काढावं लागेल. इथं ससानी आहे काँग्रेस पक्षाचा विचारा. खूप खर्च झाला होता आणि उद्धव ठाकरे साहेब होते त्यावेळेस मुख्यमंत्री. नियमाप्रमाणे त्याला 30,000 भेटले. चाकूरचे कुलकर्णी साहेब आमच्या चुलत्या साहेब कितीतरी वर्षापासून अतिशय प्रामाणिक माणसे. आणि मग आम्हाला एकदा मीटिंगला बोलले पीएन म्हणले काही फायली असल्या तर घेऊन या. कशासाठी फायली आणणार म्हणाला आम्हाला साहेब 10-12 पत्र दिलं तर एक काम होत नाही आणि अजून आमचं काय बदनामी करायचे का. खन बोलल्यावर म्हणलं घेऊन या फायली. येतोच म्हणलं मी. काय काम मला सांगा. 20-20 लाख खर्च गरिबाचा खर्च झालाय आणि 2दा शिफारस केली. मी तुम्हाला बोललो आमदारनं अतिशय गरीब आहेत ती कुलकर्णी साहेब गरीब आहेत. आणि मग त्यावेळेस त्यांना मोठा निधी दिला. मित्रांनो हे सांगत बसायला मला वेळ नाही. अशा प्रकारचं आम्ही काम केलंय तुम्हाला दिसतंय आम्हाला. आज घरकुलाच्या कितीतरी योजना केल्या. बांधकामाच्या आयुक्ताकडून कितीतरी लोकांना सामान दिलंय. त्या योजना आम्हाला माहित नाहीत. त्याची ऑनलाईन करायला पाहिजे. 5,000 रुपये सगळ्या लोकांना 20 कोटी रुपयाचं वाटप दिलं मालक हे कुणालाच माहिती नाही. हे आपल्या तालुक्याचा अधिकारी असल्यामुळं झोले साहेबांनी केलेत. आपल्यातल्या मजुराला 20 कोटी रुपये आत्ता वाटप झालेत मित्रांनो. आणि ते कुणी केलं आपल्याला. आता खडके साहेब आहेत त्याचे मंत्री पण त्याच्या आधी मुश्रीफ साहेब होते. त्याच्या माध्यमातून हे काम झाले. आपल्याला कार्यकर्त्याचं काम आहे. सर्वसामान्य माणसाला कुण्या योजनेतून फायदा होतोय त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. ही निवडणूक विकासावरच झाली पाहिजे. विकासावरच आतापर्यंत आलेत. पुरोगामी विचाराचा तालुका आहे. जे कोण काम करू शकतंय सुखादुखामध्ये कोण येऊ शकतंय. अरे निवडणूक आल्या की जे आता कधी सरपंच निघाल्या नाही याच्या आधी कधी आलो का सांगा. घर बाहेर तुमच्या कार्यक्रमामध्ये आहोत आम्ही. माझ्या चुलत्याचं वय आहे का फिरायचं. मुंडे साहेब मी आमदार नाही खरे आमदार तेच आहेत. मुंबईतला आमदार मोठेपणा घ्यायला मी आम्हाला किव येते आहे. नाही म्हणले असं नाही जमत. ह्या लोकाला वाऱ्यावर सोडून कसं जमतं रे. मला किती वेळेस आमदार केलेत तुला केलेत. लोकांचे आपल्यावर उपकार आहेत. अजून कारखानदारी उभा करा पोरो. संस्था काढा. तरुणाला कामाला लावा. खेळाडूचं कौतुक करा. अरे त्या लिंबोटीवरून पाणी येत नव्हतं मुंडे साहेब 3 दिवस लागत होते. देवेंद्र भाऊ सरकार असताना विरोधात असताना 30 कोटी रुपये मंजूर केले. आता ते लाईनिंगचं काम पूर्ण झाले. 2.5 ते 3 तासात पाणी आले. तिथे विचारा ते सुमठाण्याचे लोक आहेत. सगळे 20-25 गावच्या लोकांना हे पाणी जाते मित्रांनो. याच्यासाठी आम्हाला राजकारण करायचं आहे. आमच्या डोसक्यावर दुष्काळी लिहिलं ना ते पुसून काढायचे आहे. दुष्काळ आम्ही बघितलाय भोगलाय. सुकडी खाऊन आमचे लोक जगलेत पण इज्जतीनं जगलेत मित्रांनो. हे पोरायला आमच्या भविष्याच्या काळामध्ये येऊ नये म्हणून हा खटाटोप करायचा आहे. कशासाठी करायचं आहे म्हणजे ह्याच्यासाठी करायचं आहे. तुम्ही काय केलं. तुम्ही 10 वर्षे होतो निराधार कमिटी साधी करू शकला नाही तुम्ही. मग सांगा मला मित्रांनो तुम्ही बघा. आणि आम्ही जर केलं असेल तुमच्या कार्यक्रमात आला असेल सुखदुःखात आला असेल आमचा वेळ कुठे वाहे घातला नसेल खेचून मन गटात बळ आहे तेच आणू शकताय. आणि आणल्यात योजना तुम्ही याची माहिती घ्या. केलंय का नाही बघा. केलं असलं तर आम्हाला आशीर्वाद द्या. मला म्हणायचं सांगायचे आहे दिलीपरावजी तुम्ही शिवसेनेने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. मालक मागं काय कमी जास्त झाला असेल पण जिथं काही बाबासाहेब पाटलाकडून काम पडलं बाबासाहेब पाटील पुढे एक पाऊल ठेवून तुमचा सन्मान करणार आहेत. मी एकटा आमदार होऊन काही माझ्या आमच्या तालुक्याचं बोलवणार नाही. मुंडे साहेबाचं बघा तुम्ही. त्यांनी आमदार झाल्यावर त्यांच्या मतदारसंघातल्या माणसाला परिषदेवर घेतलं.
का बरं ते कमी पडत होते का? पण त्यांना मुंडे साहेबांनी, मोठ्या मुंडे साहेबांनी शिकलेत, पंडित अण्णाने शिकलेत. आपण मोठे एकटे होऊन जमणार नाही राजानो. आपल्या बरोबरीचे व्यासपीठावरचे कार्यकर्ते आणि समोरची जनता मोठी झाली पाहिजे. म्हणून मालक, तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही तर माझ्या जवळचे सोयराव. हा दोघं तिघच ती बी माझ्या एकत्र राहण्या गेलं तर कसं होईल आपलं? निर्णय घेतलात, मोठं मन दाखवून व्यासपीठावर आलात, शेवट काढा, मग बघा तुम्ही. आणि एकदा आमचा दिलीप मालक सापडा, एकदा बोलला वाघ की काही अडचण नाही. पण आम्ही एकत्र काम केलं. मार्केट कमिटीचं सभापती केलं साहेब, या विनायकच्या विरोधात त्यांना सभापती केलं. विचारा, माझ्या जागा सोसायट्या माझ्या ताब्यात होत्या, मी जागा कमी घेतल्या आणि त्यांना सभापती केलं का नाही मालक? जिथं करायची तिथे केलं आम्ही, जिथं जमना गेलं तिथं राम. अशा प्रकारचं काम केलं मित्रांनो. अतिशय महत्वाचे आहे. वरी केंद्र सरकार आहे, खाली सरकार आपलं आल्यावर बघा तुम्ही मतदारसंघाचा विकास. लोक ओळखणार नाहीत. काय सांगितलं आपल्याला बापदादांनी? संसार करताना प्रगतीकडे बघून करावा, परळीकडे बघून आपण विकास करायचा, आणि संसार करताना गरीबाकडे बघून करायचे आहे. मुंडे सांगा, मुंडे साहेबांनी काय काय नेलं मतदारसंघात, किती विकास केला ते सांगत नाही, आम्ही सांगलो. मग मला सांगा, लोकप्रतिनिधी हा कसा पाहिजे? हपापल्याला पाहिजे, स्वतःसाठी नाही, मतदारसंघासाठी. त्याच्याशिवाय आपली भूक भागत नाही. ते काम आपल्याला करायचे आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. पडणार नाहीत, मला माहिती आहे. पुरोगामी विचाराचा तालुका आहे आणि तेच काम आपल्याला, काम कमी झालं तर चालं, पण इथली 18 पगड जात हे गुन्ह्यानं राहायला पाहिजेत आणि ते काम आम्हाला करायचे आहे. मित्रांनो, राजकारणासाठी जमातीमध्ये भांडण लावायचं नाही. मुस्लिम बांधवांनो, आता येऊले तुतारीवाले तुमच्याकडं, कोणतरी बोललं त्यांनी, आजही जानकर साहेबाबद्दल माझ्या मनात आदर आहे, मलाही बोलल्यावर त्यांनी मला आदरच केलाय. असे संबंध टिकवले पाहिजेत, ठेवले पाहिजेत. हे तुतारीवाला आता उलला ना, ते कुण्या पक्षात होता त्यावेळेस काय बोललाय तुमच्याबद्दल? NRC लागू करा म्हणून, आणि आज काय बोलतायत? विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. तुमचे आमचे घनिष्ठ संबंध आहेत. अरे इतके आपलं आपुलकीने संबंध जपलेत, माझ्या घरचे शेजारी. पण आता वेगळ्या पद्धतीचं अन्नधान्य मला निर्माण करायचं आहे. अजून आरोग्य दुखणे आपल्याला बांधायचे. शिरूरला मला ग्रामीण रुग्णालय करायचे, नळेगावला करायचे. इथल्या माणसाला लातूरला जाण्याची फार गरज पडून अशा प्रकारचं काम करायचे आहे. MIDCच्या संदर्भात काय माहिती आहे त्यांना? अरे 2दा उद्घाटन केलं तुम्ही चाकूरला. आत्ता औरंगाबादच्या बैठकीमध्ये 265 एकरला परवानगी भेटली आहे, पण तिथं आम्हाला भूमिहीन करायचे नाहीत. तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन पलीकड करू. दादा म्हणले अरे 250 हेक्टर म्हणजे काय बाबासाहेब, 1000-2000 एकरची करा. दादा अजून लोकांना माहिती नाही. MIDC झाली की लोक म्हणले आमचे पोरं भीक मागतील, थोडं एखादी 2 प्रोजेक्ट उभा करू द्या, लोकांना काम लागू द्या, लोकांना व्यवसाय करायची सवय लागल, आणि मग MIDC मोठ्या होतील. एकदम होणार नाहीत. आणि जे करायचे आहे तेच बोलणारा तेच आम्हाला करायचे आहे. मित्रांनो, मुंडे साहेब, तुमच्यामुळं सगळ्या मतदारसंघातले बसस्थानक आम्ही काढलेत कामाला. शौचालय करायचे तिथे स्वच्छ आम्हाला करायचे, नवीन बसेस द्यायचे. आता माझं पुढचं विजन पाण्याचं सांगितलं, शिक्षणाबद्दल सांगतो. आता सगळ्या तरुणाला बोलायचे मला. आता मात्र आपल्याला शिक्षणावर अधिक खर्च माझा देखील करायचा. तळे जे जुने ते मोठे कसे करता येईल, सांडवे आपल्याला जास्त दुरुस्त करून तिथे पाणी कसं थांबवता येईल ते आपल्याला बघायचे आहे. आणि शिक्षणामध्ये आम्हाला लॅब निर्माण करायचे आहेत, स्टडी रूम करायचे आहेत. छोट्या छोट्या गावामध्ये लोकांना सभागृह घेण्याची पाळी येऊ नये. गोरगरीब लोकांना शादीखाने करायचे आहेत. त्या कामाची सुरुवात मी केलेलीच आहे. त्याला निधी खूप लागणार आहे. शिरूरसारख्या गाव, हडोळती, किनगाव, चाकूर, नळेगाव, वडवळ
आज वडवळला देखील ₹1 दिले, तिथे मुस्लिम समाजासाठी शादी खानी केला. किनगावचे इथं बसलेत आमचे धम्मा, त्यांची एवढी मोठी जागा होती, ₹1 कोटी जवळ त्यांना सुशोभीकरण केले आणि तिथे लोक आज चांगल्या प्रकारचे प्रोग्राम घेत आहेत. हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालायचे. आज आमचे माधव बाबा मुळवणचे तिथं आम्हाला निधी द्यायचे. ते आमच्या भागातलं इकडं जागृत दैवत आहे, त्याला आम्हाला या मंदिरामध्ये समाविष्ट करायचे. तालुक्यातले आणि जिल्ह्यातले लोक तिथे येतात. तिथले रस्ते मोठे करायचे, हॅममध्ये रस्ता घेतलाय आणि तिथल्या देवालयाचं महत्त्व वाढवायचे आणि तिथं देखील आम्हाला तीर्थक्षेत्र करून त्या भागाचा परिसर करायचा आहे. स्वतः मुंडे साहेब तिथे त्या कार्यक्रमाला आले होते. मलाही म्हणले जरा लक्ष ठेवा याच्याकडे. मग माझी जबाबदारी, एकदा माझ्या नेत्याने सांगितलं ना, मग तिथं दुसरा शब्दच नाही मला. अशा प्रकारचं आम्हाला काम करायचं आहे. शेतीमध्ये नवीन नवीन औद्योगिकरण करायचे आहे. शेती आता आंध्र्यासारखी करायची नाही, आपल्याला माती परीक्षण करायचं. जमिनीमध्ये काय ते अगोदर बघावं लागेल, नसेल तर बाहेरून मटेरियल घ्यावं लागेल. दूध डेअरी मुंडे साहेब चालू केले आहेत, तुमच्याकडून देखील दूध खूप येत आहे. आज आमच्या गुजरातच्या डेअरी संघ आमचं कमिटमेंट झालंय, त्यांच्याशी व्यवहार चालू आहे. अजून बाजारामध्ये नवीन प्रोजेक्ट येणार आहेत. हा तुमच्या कामाला तुम्हाला मदत मिळत नाही. 10 दिवसाला तुम्हाला पैसे यायला लागलेत आणि आता जे उलट ना, आम्हाला सत्संग घडला, दर्शन घडलं. काय होणार आहे सत्संग दर्शन घडल्यानं? लोकांचं काय सांगा, पोटात काय, हाताला काय काम आहे? तुम्ही का डेअरी काढलो नाही? मग तुम्ही का व्यवसाय उभा करू शकलो नाहीत? नावं ठेवता तुम्ही फक्त लोकाला. लावा ना तरुणाला काही काम. अरे आता सरकारने युवा प्रशिक्षणाची योजना राबवली. जातीवादी आम्ही नाहीत. कोण आहेत माझ्या कारखान्याचं? इथं बसलेत होनराव साहेब. कोण आहेत? कावलगुडेकर साहेब माझे सोयरे आहेत. हा सोयरे आहेत. जे चांगलं काम करते तो माझा सोयरा आहे. हे मला जाधव साहेबांनी शिकवलंय, हे आम्हाला अजितदादांनी शिकवलंय. बघितलं का तुम्ही? माझ्या बँकेत काही एका जातीचे लोक आहेत, कारखान्यामध्ये आहेत, डेअरीमध्ये आहेत. त्याच्या पलीकडचे ते जातीच्या भिंती तर तवा तोडून टाकल्यात आणि ते ज्या लोकांना काम दिले त्या लोकांनी देखील फत्ते केले. मित्रांनो, किनगावमध्ये जाधव साहेबांनी कॉलेज काढलं. भगवान सिंग गुरुजींनी मला घेऊन गेले रायवाडीला. मला म्हणलं इथे एक लय माझा विद्यार्थी हुशार आहे. गाडी जात नव्हती, रस्ते नव्हते. गेलो की म्हणले शेतात आहेत म्हणले ह्यांचे आमचे, आता ज्याला प्राचार्य करायचे ते. आणि मग ते आऊत आणला ते कुळव, गाडी वाढलेली. म्हणलं गुरुजी कॅन्डिडेट कुठे? हो का येच आहे म्हणले कुळवावरचं. गुरुजी भलतच करता बा म्हणलं काही बी तुम्ही. नाही नाही लय उत्कृष्ट आहे म्हणले, बघा तुम्ही. हात चोळतो. दिगंबर भतानेला किनगावचं प्राचार्य केलं मित्रांनो. आणि त्याच तोला मोलाने त्यानं कॉलेज संपवलं, चालवलंय. आज बदनेश्वर कुठले आहेत? जर जाधव साहेबांनी किनगावला काढलं नसतं, सगळ्या गावातले पोरं तिथे आहेत. शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. मंचकराव चिपत संस्था तिथे आहे. कोण आहे तिथे? सगळे तिथल्या खेड्याचे पोरं आहेत. आणि मग कुठं आज जातीबद्दलचं नाव निघालं नाही? काय झालंय मला सांगा? काही कारण नाही. लोक आपल्यासोबतच आहेत. ह्यांना फक्त राजकारणाची पोळी भाजायची म्हणून काही बोलणार आहेत का? जिल्हा बँकेत 36 वर्षापासून आहे मी. मला सांगा, देवखऱ्याचा शिवाजी मामा, मुळवणचा नारायण मामा वारला बिचारा, माधव दहीफळे किनगावचा, अशोक काका एकदा होते, त्र्यंबक गुट्टे होते, त्यांनी देखील मतदान केलं. कुठं राजकारण? आम्ही जातीचं राजकारण केलं आणि ह्या बिचारांतर कुठं केलं? काकानी तर काकाच्या पुरीच्या लग्नात चुलत्या पुतण्याला भयरायर केला. कुठं आहेत मला सांगा ना? आम्ही जातीवादी आहोत? काका जातीवादी आहेत? मग अजून कसं वागायचे सांगा? पण हे लोक नाटकं करून तुमच्याकडे येणार आहेत. तुम्हाला माहीत असावं, आमची जात कामाची जात आहे, बाकी काही देणं घेणं नाही आम्हाला. आणि ते विचार घेऊन आम्हाला काम करायचे आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात मित्रांनो. आता कोणतर बोललं हे बघितल्यावर आताच गुलाल लागला. नसते माय, खोटा आहे, चकली खाताल. हे आलेत म्हणजे सगळे आपले सहित नाही.
त्याला अजून काउन्सिलिंग करावं लागेल, सांगावं लागेल, मत परिवर्तन करावं लागेल आणि पेटीत नेऊन टाकावं लागेल, तेव्हा मग गुलाल लागेल म्हणता येईल. असं उगं माणसं बघून गुलालावर जाऊ नका तुम्ही. आणि पुढच्या माणसाला कधी कमजोर समजायचं कारण नाही. शत्रू आपला रावणाच्या अवलादीचा आहे. मला बोलायत नाही, पण तुम्ही आल्यामुळे जमलंय बोलायचं. कसं तर त्यांनी जे रावण जे मायावी रूप करत होतं ना, तसं हे आमचं काळेगावचं करतं. लगेच आता रडतं बघा, माझं आता काही खरं नाही, मेलो मी, शेवटची निवडणूक आहे, झेंडू बाम. खरंय का नाही सांगा तुम्ही? अरे तुम्ही 100 वर्ष राहो, पण तुम्ही जिवंत राहून आम्ही मेल्यावर काय करावं? मला सांगा, तालुक्याचा विकास होईना गेला तर मेल्याचा जमा आहे ना. किती बाऱ्या म्हणलो ना, 3 बाऱ्या. त्यावेळेस म्हणलो आता माझ्यानंतर निवडणूक घ्यायची नाही, यलमाला आमदार करायचं. काय झालं करायचं? चंद्रकांत मध्येला का केलं नाही? का वंजाराला करायचे म्हणलो, केलो नाही. शेवटची किती बाऱ्या शेवटची. अशा प्रकारचं ते माणूस आहे, म्हणून मी रावणला. आणि मलाच म्हणतो अजून, ह्या गायकवाडला म्हणला ते आता रावण आले बहिणीनो. अरे रावणाच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का तुला राजा? आम्ही कशाला रावण आहोत? आम्ही त्यांचे भाऊ आहोत, प्रभू रामचंद्राचे औषध आहोत. आम्ही त्यांचं पाठबळ केलंय, सांभाळतोय आणि भविष्यात महिलाचं सुरक्षित आम्हाला करायचे आहे. आतापर्यंत मुंडे साहेब या तालुक्याचे एवढी 18 पगड जाती कॉस्मोपॉलिटिशियन लोक आहेत, पण एकही दंगल झाली नाही. आणि ह्याचं क्रेडिट माझे भगवानराव अण्णा त्यांना जाते, जाधव साहेबांना जाते, किशनराव देशमुख साहेबांना जाते. हे 2 तर अलीकडलेच आहेत. ह्यांचं काय क्रेडिट आहे सांगा बरं मला? अरे हे तर माझ्यापेक्षा ज्युनियर होते ना. मी उपाध्यक्ष होतो तेव्हा जिल्हा परिषदेचे मेंबर होते हे दोघं बी. फोटो लावायचे, तिकडं चालले की मुंडे साहेबाचा आणि इकडं चालले की देशमुख साहेबाचा. असं गोड बोलून आतापर्यंत राजकारण केलंय. म्हणून मित्रांनो, एवढंच मला विनंती करायची, गाफील राहू नका. पुढचे आत्ता गायकवाड मला आता ते म्हणणार आहे तुम्ही आम्हीच दाखिलं. तुम्ही दाखवा ना मग आम्हीच. तुम्हाला कोण दाखवू नका म्हणलं. आम्ही केलो की बैमानीनं गायकवाड, आणि तुम्ही आलो की इमानदारीनं. अरे पट्ट्या थोडी तरी ठेवा जरा. ह्याच्याकडे आम्हाला जास्त लक्ष द्यायचं नाही. म्हणून मित्रांनो, माझ्या भावांनो, शेतकरी बांधवांनो, मी 5 वर्षात तुमच्या कामाला आलो असेल, सुखादुखात आला असेल, काम केलं असेल तर मला आशीर्वाद द्या. मी केलं नसेल तर मला शिक्षा द्या. एवढंच या निमित्तानं सांगतो. पण अतिशय महत्त्वाचं काम आहे, महत्त्वाचे दिवस आहेत, निवडणूक महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीची सत्ता आणायची आहे. शेतकऱ्याच्या जीवनात, तरुणाच्या जीवनात, महिलाच्या जीवनात परिवर्तन घडवायसाठी ही निवडणूक आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी